हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? तर आज ना आम्ही इथे ऋतूला मस्त संध्याकाळचं बाहेर फिरायला घेऊन चाललो आहे. संध्याकाळ म्हणजे थोडा लेटच झाला होता आम्हाला, पण उन्हाळ्यामुळे काही वाटत नाही आणि उन्हाळ्याचंच जरा घरात गरम होत होतं ना, त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळचं जरासं बाहेर पडावं म्हणून ऋतूला बाहेर आणलं होतं. बाहेर म्हणजे इथे घराजवळ खाली गार्डन आहे ना, तिथे छान असं मस्त महादेवाचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पा, राधाकृष्ण आणि गजानन महाराज यांचं मंदिर आहे आणि छान असं गार्डन पण आहे. तर आम्ही पहिले गार्डनला मस्त मोठा राऊंड मारून घेतला. तिथे याच्यात ऋतूला बसवलं, तिला त्याच्यात खूप आवडलं होतं. तिकडून आल्यावर महादेवांची आरती चालू होती, तर मस्त पूर्ण आरती ऐकून घेतली. ऋतूला तर ती इतकं आवडत होती ना, ती मस्त आरती ऐकून टाळ्या वाजवत होती आणि ती म्हटली मला अजून पुढे घेऊन चला. तर मग आम्ही तिला अजून मंदिराजवळ नेलं. मध्ये गेलो नाही आम्ही, कारण मध्ये आरती चालू होती ना, त्याच्यामुळे गेलो नाही. आणि इकडं नंतर मग बाजूच्या मंदिरात पण दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं, राधाकृष्ण आणि गजानन महाराजांचं. तर तिथं ऋतू मस्त खाली बसली होती. नंतर तिने आणि तिच्या पप्पांनी मस्त मंदिराची घंटा वाजवून आत जाऊन छानपैकी असं दर्शन घेतलं. ऋतूला ना तिथे खूप आवडत होतं. तिला ते खाली कासव आहे ना, तिथे खेळायला तर खूपच आवडत होतं. तिला असं वाटत होतं हे काय आहे असं नवीन. तिथं ती घडी त्याला हात लावत होती. मग तिच्या पप्पांनी तिला तिथून उचलून घेतलं. त्यानंतर नंदेश्वर महाराजांना बघून पण ती तशीच करत होती. तिथं पण तिला थोडा वेळ बसू दिला आणि मग अजून मस्त सायकलीवर फिरवली. ही सायकल तिला तिच्या बड्डेला घेतली होती. तर त्याच्यावर आता मग राऊंड मारायचं आमचं काम चालू आहे रोज. त्यानंतर मग ती थोडीशी कंटाळली होती, भूक लागली होती तिला, त्याच्यामुळे मग घरी आलो मस्त. मग तिला काहीतरी जेवण बनवायचं होतं म्हणून मग घरी आलो संध्याकाळी आणि तिच्यासाठी रात्रीचं जेवण बनवायची तयारी केली. तर आज ना तिला मी मस्त टोमॅटो पालकची खिचडी केली होती. त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकलं, जिरं, मोहरी, हिंग टाकून टोमॅटो पालक तळून त्याची पेस्ट टाकली छान अशी आणि गरम मसाला, हळद टाकून, मीठ, तांदूळ छान धुवून टाकून दिले आणि मस्त 4-5 शिट्ट्या घेऊन खिचडी छान शिजवून घेतली आणि मग तिला मस्त भरवून दिले आणि तिला ती खूप आवडली होती. पापडासोबत तिला खायची होती. पापड, खिचडी, जाम असं तिने मस्त रात्रीचं जेवण केलं. त्यानंतर थोड्या वेळ ऋतूची मस्त मज्जा मस्ती अशी चालू होती. हिचं रोजचंच काम आहे, तिचं मज्जा मस्ती असं लोळणं पडणं असं चालू असतं तिचं. हे बघा कशी तिचं असेच तिच्या उचापत्या रोज चालू असतात. त्यानंतर रात्री मस्त तिची मसाज करून दिली, तेल लावून पायांची, डोक्याला छान तेल लावून दिलं आणि अशा प्रकारे आजचा दिवस आमचा संपला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.